आदि तूच अंती तूच तूच सर्व ठाई आदि तूच अंती तूच तूच सर्व ठाई कशा पायी सांगू तुला कशा पायी सांगू तुला ठावे सर्व काही आदि तूच अंती तूच तूच सर्व ठाई वासुदेव आज या ठिकाणी सद्गुरू समर्थ रत्नाकर महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने प्रत्येक महिन्याच्या अनुष्ठानाला आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहतो सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहतो भगवंताची त्या ठिकाणी आपण प्राप्ती करतो ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज मन प्रसन्न होण्यासाठी रामदास स्वामींचे विषय सुरू केले सामान्य शास्त्र 18 सद्गुरू समर्थ रत्नाकर महाराज आपल्याला प्रपंच करीत असताना परमेश्वराच्या त्या ठिकाणी आपल्याला चिंतन करायला ऐसा नामाचा महिमा तुकारामाने झाली सेवा प्रपंच करीत असताना भगवंताचं त्या ठिकाणी चिंतन करायचं जेवढं तुम्हाला चिंतन करता येईल तेवढं चिंतन त्या ठिकाणी करायचं आहे 84 विधी फिरून आपण मानव जन्माला आलेला आहे आल्यानंतर भगवंताचं त्या ठिकाणी चिंतन झालं पाहिजे जो चिंतन करतो त्याला त्या ठिकाणी जे सुख आहे ते त्या ठिकाणी सुख मिळतं वाणामया सुख भक्ती भाव धर्म कुळाच्या नाम ठोवाचे तुला जन्मामध्ये सुख पाहिजे असेल तर कुळामध्ये भगवंताचं त्या ठिकाणी चिंतन करायचं जन्माला आल्यानंतर गुरु त्या ठिकाणी केला भगवान दत्तात्रयांनी सुद्धा 24 गुरु त्या ठिकाणी केले त्याची मी संकट त्या ठिकाणी निवारण म्हणून जन्माला आल्यानंतर सद्गुरूची त्या ठिकाणी प्राप्ती झाली पाहिजे सद्गुरू सारिका स्थापा केला इतरांचा लेखा कोण करी राजी अशी करता काय मागे मनाची अंधोगे सिद्धी पावे आपण सद्गुरूचं चिंतन केल्यानंतर जे आपण भक्ती केलेली आहे ती त्या ठिकाणी सिद्धी लाभते देवाचे द्वारे उपासन तेरे भक्तीच्या विसरलेल्या हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी म्हणून पुण्याची त्या ठिकाणी गणना करता येत नाही वाल्या डोळ्याला एवढं मोठं पाप केलेलं सुद्धा ज्यावेळी राम शब्द घेतला त्यावेळेला पाप त्या ठिकाणी संपलं वाल्या डोळ्याला सुद्धा गुरु त्या ठिकाणी करावा सकाळच्या जायचं संध्याकाळी माघारी एक माणूस मारणारा एक खरा टाकायचा असं 7 त्या ठिकाणी वर्त भरल्यानंतर रावण त्या ठिकाणी चालले नारायण 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 झाल्यानंतर वरल्या डोळ्यानं सांगितलं त्यामध्ये काय विचार नाही दिलं तर काय बरोबर नाही द्यायला पाहिजे काय त्यावेळी नारदमुनीने सांगितलं म्हणजे तो असं करतो एवढं तो पाप केलेला आहे 7 रानात तुझं भरलेलं आहे पापाचं झाली पापाचा पंक्ती दैन्य गेले उठावती एवढं तो पाप केलेला आहे आता मी सांगतोय म्हणजे तेवढं ऐकायचं असं कर म्हणजे आता एवढं पाप केलेलं आहे घरी जाऊन विचारणे म्हणते आपल्या बायकोला एवढं मोठं तुम्हाला धन संपदा त्या ठिकाणी दिली
पैसा अडका गेला, सगळं गेलं, मी एवढं मोठं पाप केलं. मग तुम्ही काही घेणार नाही का वाटायला? काही घेणार आहे? घरात तुम्ही सांगितलं तुमचं सांभाळायचं काम काय आहे? तुमचं सांभाळायचं काम आहे. आम्ही काय पाप घेणार नाही. मला विचारलं कोण घ्यायला तयार नाही. वाड्यापुढे पलट गेला आणि सद्गुरूच्या चरणावरती त्या ठिकाणी गेला. गुरु चरणी ज्याचे भाग्य उदयास आले, देव आला पाहुणा आणि आले पाहुणा, देव आले पाहुणा.